छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्तानं उमरखेड येथे जयंतीनिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महाराजांचा अश्वारूढ पुतळा संघर्ष कृती समिती व छत्रपती शिवाजी महाराज रयत संघर्ष समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी व शिवभक्त मावळे सर्व बाल शिवभक्त तथा विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद महाराजांना नतमस्तक होऊन वंदन करण्यासाठी एकत्रित जमले। आमदार किसनराव वानखेडे तसेच नितीन भुतळा, भारतीय जनता पक्षाचे पुसद यवतमाळ जिल्हा समन्वयक आदी मान्यवर उपस्थित होते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। आपण उमरखेड या ठिकाणी आलेले आहेत। सध्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे इथं आणि सध्या प्रत्यक्षाच्या याच्यामध्ये आहेत सध्या उमरखेडचा छत्रपती महाराजांचा पुतळा। शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुम्हाला काय वाटतंय या पुतळ्याच्या संदर्भात काय सांगसाल? आता छान झालं ना यावर्षी, माहोल वाटायला दरवर्षीपेक्षा हो। कुठून आलात तुम्ही? नागसवाडी उमरखेड। हे भाऊ सुद्धा ग्रामीण भागातून आलेले आहेत। उमरखेड पासून काही अंतरावर नागसवाडी नावाचं गाव आहे। त्या ठिकाणून यांच्या पायाच्या आपण पाहता शारीरिक दृष्ट्या अपंग असून सुद्धा यांनी किती धडपड करत छत्रपती महाराजांच्या पुतळ्यासाठी कशी परिपूर्ण तयारी करून इथं आलेले आहेत उत्सव साजरा करण्यासाठी। आपण कुठून आलात भाऊ? आम्ही हातगाव तालुक्यातून आलेलो आहे। हे पण आता आपण पाहतो आपल्या बाजूला लागून असलेला 15 ते 20 किलोमीटर हातगाव तालुका आहे। हातगाव तालुक्यामधून बरेचसे मोठ्या प्रमाणावर लोक इथं आलेले आहेत उत्सव साजरा करण्यासाठी। आपण जाणून घेऊ यांच्याकडून प्रतिक्रिया। काय वाटते तुम्हाला याच्याबद्दल? राजाचं आगमन झालं, फार आनंद झाला आमच्या इथं उमरखेड तालुक्यामध्ये राजाची स्थापना झाली म्हणून आम्हाला पुरेपूर आनंद झाला। त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो। आपण पाहत आलात हातगावमधून सुद्धा बरेच इथं आलेले आहेत महाराजांचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि बरेचशी अशी मंडळी आहेत इथे शाळकरी लोकांचा एक उत्सव पाहण्यासाठी इथं आलेले आहेत। इथं विविध प्रकारचे कार्यक्रम इथं आपण सांस्कृतिक कार्यक्रम पाहिलेले आहेत। तुम्हाला काय वाटते भाऊ? राजाचं आगमन झालं याच्यात खूप आनंद आहे। राजाचं आगमन झालं याच्यातच खूप आनंद आहे। आता या आपल्या छत्रपती महाराजांच्या याच्याबद्दल काय वाटते? बरेच दिवसानंतर आपल्याला छत्रपतीचा पुतळा आपल्या डोळ्यासमोर होऊ घातलेला दिसत आहेत, त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया? नाही, चांगली गोष्ट आहे। शिवछत्रपतीचा पुतळा होणं म्हणजे चांगली गोष्ट आहे उमरखेडवासियांसाठी। आपण प्रत्यक्षामध्ये पाहत होतात की बरेच दिवसापासून छत्रपतीचा पुतळा हा तयार होऊ घातलेला होता। आता हे पूर्ण संपुष्टात आलेला आहे। आता पूर्ण फक्त त्याचा शेवटचा हात मारायचा राहिला होता, ते पण आजच्या या दिवशी पूर्ण संपुष्टात येऊन कार्यान्वित झालेलं आहे। आता या ठिकाणी आपण पाहत आहोत फक्त आता त्याची माननीय सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्तींच्या हातानं आता त्याचा कधी अनावरणचा कार्यक्रम होईल याची सगळेजण आतुरतेनं वाट पाहत आहेत। न्यूज 24 मराठी, परिमल, उमरखेड, यवतमाळ जिल्हा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं भव्य आयोजन करण्यात आलं। या पदयात्रेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे समूह वाचन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सोबत करण्यात आलं। या पदयात्रेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व अधिकारी कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। तसेच नांदेड जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध शासकीय व खासगी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या गाईडलाईननुसार आज आपण जय भारत जय शिवाजी या पदयात्रेचं आयोजन सर्व राज्यांमध्ये केलं होतं आणि त्याचप्रमाणे त्याला अनुसरून नांदेड शहरामध्ये सर्व संस्था, संघटना, लाईन डिपार्टमेंट्स यांच्या सहयोगाने आपण सकाळी या पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये आपण मुख्य आपला जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे इथं पुतळ्याला माल्यार्पण केलं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल काही चर्चा करून आपण एक जे लोककल्याणकारी राज्य होतं शिवाजी महाराजांचं त्याचा या घटनेच्या सरनाम्याशी मूल तत्वांशी पण एक संबंध आपल्याला जोडता येतो आणि त्यामुळे आपण घटनेच्या सरनाम्याचं वाचन केलं आणि वेगवेगळ्या वर्गातील विविध विद्यार्थ्यांचं एक पदयात्रेमध्ये एक मोठ्या संख्येने सहभाग होता। आपण या पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि जय भारत जय शिवाजी या यात्रेच्या अनुषंगानं एक जय भारत पोर्टल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे। याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी नोंदणी करावी असं पण या प्रसंगी मी आवाहन आपल्याला सगळ्यांना करतोय। धन्यवाद।
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री 12 वाजता फटाके वाजवून तसेच ढोल ताशांच्या गजरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी या ठिकाणी महाराजांचा पाळणा हलविण्यात आला तसेच शिवजन्मदिन साजरा करण्यात आला। उपस्थित शिवभक्तांनी महाराजांच्या पाळण्याचे दर्शन घेऊन जल्लोषात भाग घेऊन आनंद व्यक्त केला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज भिंगारडे यांनी। राज्यासह देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। नवी मुंबईत देखील महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी साहसी खेळांचे प्रात्यक्षिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादर केले। शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय। प्रात्यक्षिक सुरू करू नका। प्रेम दादा शिवजयंतीच्या शुभेच्छा द्या। आज शिवजयंती देशभर नाही देशाबाहेर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार होत आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी घोषणा दिलेली जय शिवाजी जय भारत, आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं सर्व स्तरावर म्हणजे गाव वाड्या पाड्यांमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी व्हावी आणि तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाकडे बघून प्रेरणा मिळावी या उद्देशानं हे कार्यक्रम करण्याचे आयोजन करण्यात सांगितले आहे। आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन बघताना सर्व तरुणांमध्ये स्फूर्ती येईल आणि भविष्य काळामध्ये सर्वांच्यासाठी कसं जगावं याचा आदर्श त्यांच्यामध्ये निर्माण होईल। घाटी मराठी संघटनेनं या वर्षीच्या शिवजयंती निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवलेत। त्यांच्या प्रयत्नांमध्ये संघटनेचे अध्यक्ष पंकज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली 8 फूट लांबीची आणि 130 किलो वजनाची कट्यार तयार करण्यात आली। ही कट्यार महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते। संघटनेनं शिवजयंतीच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्यामध्ये महाराजांच्या जीवनावर व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि चित्र प्रदर्शनांचा समावेश आहे। या उपक्रमाद्वारे संघटना तरुण पिढीमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता आणि अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज भिंगारडे यांनी। सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। घाटी मराठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेली 14 वर्ष कळंबोलीमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करतो। तर दरवर्षी आम्ही नवनवीन उपक्रम घेत असतो। यावर्षी आम्ही या ठिकाणी 8 फुटाची कट्यार बनवलेली आहे। यापूर्वी आम्ही 150 किलोची वाघनगा असतील ज्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये घेतली गेली होती, तसेच 12 फुटाचा जिरोटोप असेल तो बनवला होता। तर यावर्षी आम्ही जी कट्यार बनवलेली आहे, खरं बघता तर कट्यारचा शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये एक मोठा रोल आहे। तर ही जवळजवळ 130 किलोची कट्यार आहे आणि 8 फूट लांब अशी कट्यार आहे। ही कट्यार बनवण्याचं आमचं एवढंच उद्दिष्ट आहे की या माध्यमातून शिवभक्त आकर्षित होतील आणि एक इतिहासाबद्दल त्यांना जागरूकता निर्माण होईल। पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीमध्ये शहरातील शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि विविध सांस्कृतिक गट मोठ्या संख्येनं सहभागी झाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली। त्यानंतर ढोल ताशा पथक, लेझिम पथक, चित्ररथ आणि शिवकालीन वेशभूषा परिधान केलेले कलाकार यांचा सहभाग असलेली रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली। महानगरपालिकेतर्फे मिरवणूक काढण्यात आलेली आहे। शेकडो विद्यार्थी आहे शाळेचे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये विशेषतः या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज ही तरुणाई जी या ठिकाणी आलेली आहे ती खऱ्या अर्थाने आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत। स्वातंत्र्य म्हणजे काय आहे, त्या दृष्टीने स्वराज्य म्हणजे काय आहे, या सगळ्याची ओळख पहिल्यांदा या समाजाला छत्रपतींनी आपल्याला करून दिली। त्या माध्यमातून आपण हे आता जे काही सुख उपभोगतोय त्याच्यामागे खरं त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे। आणि अशा या आदरणीय राजाला
मानवंदना म्हणून आज ह्या ठिकाणी सर्व महानगरपालिका क्षेत्रातील सगळे तरुणाई आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा सगळ्यांचा मानाचा मुजरा. धन्यवाद. श्री महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणजे हा रायगड जिल्हा आहे. आपणा सर्वांचं हे भाग्य आहे की महाराजांनी ज्या किल्ल्याला आपलं राजधानी बनवलं त्या रायगड किल्ल्यावरून या जिल्ह्याचं नाव रायगड पडलेलं आहे. या भूमीतला हा किल्ला, या भूमीमध्ये महाराजांचं कर्तृत्व घडलं आणि त्यामुळे महाराजांच्या विषयी वाटणारा अभिमान, स्वाभिमान हा इथल्या पिढ्यानपिढ्यामध्ये रुजत जातो आहे. वर्षानुवर्ष लुटून गेली, पिढ्या बदलत गेल्यात, पण महाराजांविषयीचा अभिमान हा जराही डळलेला नाही. या उलट त्या नव्या पिढ्यांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड अशा पद्धतीची अभिमानाची भावना पाहायला मिळते आणि म्हणून आपण पाहू शकतो इतक्या सकाळी ही मिरवणूक निघाली आहे, पण तरुणांची संख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे आणि तितकेच विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये अतिशय आपण म्हणूया गर्वानं महाराजांचं नाव सांगतायत. या अशा पद्धतीनं पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मिरवणुकीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. उमरखेडचे मुख्याधिकारी नगर परिषद यांनी सूर्यास्तानंतर झेंड्याला सलामी न देता झेंडा संहितेचे उल्लंघन केल्यामुळे शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी मुख्याधिकारी तसेच त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व विरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी केली होती. त्याची चौकशी पोलीस स्टेशन API पांडुरंग शिंदे यांच्याकडे आली. त्यांनी या प्रकरणात विधी अधिकारी यांचा सल्ला मागितला. त्यावरून विधी अधिकारी SP चव्हाण यवतमाळ यांनी गोपनीय अहवाल 12 फेब्रुवारी रोजी पाठवला. सदर अहवाल गोपनीय अहवाल असल्याची त्यावर नोंद आहे. असं असताना गोपनीय अहवाल नितीन भुतडा यांना कोणी दिला व नितीन भुतडा यांनी पत्रकार परिषदेत गुप्त अहवालाच्या प्रती सार्वजनिक करून गुप्ततेचा भंग केला असल्याचं समोर आलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. आज पालम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपन्न झाली. या जयंती निमित्तानं 2 दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान शिबिराला तब्बल 101 शिवप्रेमींनी रक्तदान केलं व राज्य पुरस्कार प्राप्त रवींद्र तम्मेवार यांचे शिवव्याख्यान देखील झाले. शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीस उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांनी भेट दिली. तर यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.